नमस्कार मंडळी. तर आज इथे मी चमचमीत आणि झणझणीत अशी काळ्या चण्याची भाजी बनवणार आहे. आणि ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आणि तुम्हाला माझे एकच निवेदन आहे की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चण्याची भाजी बनवण्यासाठी मी रात्रभर अर्धी वाटी चणे पाण्यात भिजत ठेवले होते. चणे भिजल्यानंतर ते भरपूर असे फुलतात. चणे भिजल्यानंतर 1 वाटी इतके झाले तर ते आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकून 1 वाटी चणे तर 2 वाट्या पाणी मी इथे टाकले आहे. तर त्यामध्ये मी 1 तेजपत्ता आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा, छोटा 1 चमचा मीठ टाकून कुकरचे झाकण लावून त्याच्या आता आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये चणे चांगले शिजतात, कारण चणे आपण रात्रभर भिजवलेले आहेत. आणि जर तुम्हाला लवकरात लवकर चणे भिजवायचे असतील तर चणे भिजवताना त्यामध्ये थोडे गरम पाणी घाला, म्हणजे चणे 2 ते 3 तासात लगेच भिजतील. चणे इथे चांगले शिजलेले आहेत तर त्यामधले मी 2 चमचे चणे बाजूला काढून ठेवले आहेत. आता चणा मसाला बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 हिरवी मिरची, 5-6 कढीपत्त्याची पाने, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 12 ते 15 लसूण पाकळ्या, पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे. जर ओलं खोबरं तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी सुकं खोबरंही आपण इथे वापरू शकतो. आता हा मसाला मी पाणी न टाकताच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आणि आता त्यामध्ये जे आपण बाजूला काढलेले चणे होते ते टाकले आहेत, थोडी कोथिंबीर आणि 1 मोठा टोमॅटोचे छोटे तुकडे करून टाकले आहेत. आणि ह्यामध्ये आता गरजेप्रमाणे पाणी टाकून मी हा मसाला बारीक वाटून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवून साधारण गरम झाल्यावर 2 पळी इतके तेल टाकले. तेल साधारण गरम झाल्यावर पाव चमचा हिंग, अर्धा चमचे जिरे टाकून घेतले. 1 मोठा कांदा इथे बारीक चिरून कापून टाकलेला आहे. आणि आता कांदा 1 मिनटं परतून झाल्यावर मी इथे लगेचच 1 चमचा मीठ टाकून घेतले. मिठामुळे कांदा लवकर शिजतो आणि मऊसूतही होतो. आणि जेवढं भाजीला मीठ लागणार आहे तेवढं मीठ आत्ताच मी ह्या स्टेजला टाकून घेतलेलं आहे. तर इथे कांदाही छान परतून झालेला आहे. कांद्याला चांगला असा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा इथे तेलात परतून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा इथे छोले मसाला टाकलेला आहे. तर छोले मसाला नसेल तर किचन किंग मसाला टाकला तरी चालेल. हे सगळे मसाले तेलामध्ये छान 1 ते 2 मिनटं कडेने तेल सुटेपर्यंत परतून घेतले. हे सुके मसाले कांद्यामध्ये असे चांगले परतून घेतल्यामुळे भाजीला चवही छान येते आणि भाजीचा कलरही खूप छान येतो. जो आपण वाटलेला मसाला होता तोही यामध्ये टाकून चांगला 2 ते 3 मिनटं परतून घेऊ. मसाला करपू नये म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते यामध्ये टाकून घेतले. कढईवर 2 ते 3 मिनटे झाकण ठेवून मसाला चांगला शिजवून घेऊ. मिक्सरमध्ये जे वाटलेले मसाले होते ते सगळे कच्चेच होते, म्हणून आपल्याला इथे मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाले कच्चे राहणार नाही. आता जे शिजवलेले चणे आहेत ते टाकून मसाल्यामध्ये छान परतवून घेतले, म्हणजे चण्यांना मसाला छान लागेल. चणे शिजवल्यानंतर त्यामध्ये जे जास्तीचं पाणी होतं ते मी एका वाटीत वेगळं काढून ठेवलं होतं, ते टाकून घेतलं आहे. आता आपल्याला जेवढा रस्सा पातळ किंवा घट्ट करायचा असेल तेवढं पाणी इथे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा झाकण लावून 2 ते 3 मिनटं भाजी चांगली शिजवून घेतली. आता इथे तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजीही खूप छान मस्त चमचमीत आणि झणझणीत झालेली आहे. ही भाजी आपण भातासोबत, भाकरी, चपाती, फुलका कशाबरोबरही खाऊ शकतो. आणि मंडळी, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता इथे भाजीला वरून फोडणी देण्यासाठी
पळीमध्ये थोडेसे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकल्या आहेत. त्या चांगल्या परतल्या तेलामध्ये की अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून वरून मस्त तडका दिलेला आहे. त्यामुळे भाजीची चवही वाढेल आणि तुम्ही बघू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. आता इथे गॅस बंद करून भाजीवरती 10 मिनटे झाकण तसेच ठेवून दिले. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान तेलाची तरी वर आलेली आहे आणि भाजी खूप छान झालेली आहे. कशी वाटली चना मसाल्याची भाजी ती कमेंट करा. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.